आजी आजोबा तुम्ही कधीपासून राहता इथं? आज किती 2-3 वर्ष झाली आमच्यासोबत कुठून भेटते. आम्हाला चढता उतरता येत नाही, गुडघे दुखते, आजारी 5-5 हजारचे गोळे चालले आमच्या दोघांना. आम्हाला बीपीचा त्रास आहे. कधी कळालं की तुमचं हे पाडायला येणार आहे म्हणून? आज सकाळी कळलं. 2 दिवसापूर्वी 2 दिवसापूर्वी त्यांनी नोटीस दिली. नोटीस मध्ये तारखा चुकीच्या आहेत. आम्हाला मुदत जास्त वाढवून दिलेली तरी सुद्धा आज पीएमआरडी चौकशी उतरली. दादा आपलं नाव काय? संतोष खंडेराव बोर्डे. तुम्ही इथं किती वर्षापासून राहताय? 2021 पासून. आणि तुम्ही हे जे बांधकाम केलेलं आहे तर हे कधीपासूनचं आहे तुमचं बांधकाम? 21 पासून. आणि तुम्ही बांधकाम त्यावेळेला केलेलं होतं की त्याच्यानंतर तुम्हाला नोटीस आली? बांधकाम होतं त्याच्यानंतर नोटीस आली. आधी बांधकाम बांधलेलं आहे मॅडम आम्ही, आणि मग नोटीस आली पूजा झाल्यावर 7-8 दिवसांनी. काय काय नोटीस आली होती तुम्हाला पहिली? तुमचे पेपर घेऊन या. पेपर घेऊन या, तुम्ही अनलिगली बांधकाम केले म्हणून. मला एक सांगा, ही जमीन कशाची आहे? जमीन आमची मालकी हक्क आहे, माझ्या सासऱ्याची वडिलोपार्जित. हे तुमचे सासू सासरे? हा. तुमची वडिलोपार्जित जमीन आहे ही? माझी वडिलोपार्जित जमीन आहे. मग तुम्ही याच्यावर बांधकाम करू शकता. मग म्हणून तर केलंय. मला एक सांगा, ग्रामपंचायतीत त्यावेळेला तुम्ही दाखला घेतला होता का? हो दाखला आहे, आणि आमच्याकडे पेपर पण आहेत. पेपर पण आहे, टॅक्स पण भरतोय. मला एक सांगा, ही नोटीस आत्ताची जी तुम्हाला आली ती कधी आली? 9/4. काय म्हणणं आहे त्या नोटीस मध्ये? 24 तासात पाडण्याची. खाली करा, पाडण्यात. का पाडायचं? काय त्याच्यामध्ये लिहिलंय, नमूद केलंय? ही तुम्ही इनलिगल बांधलंय म्हणून, अनधिकृत बांधकाम म्हणून. मग आता रस्त्यापासून तर तुम्ही खूप लांब आहात. 80 रस्त्यापासून 85 फूट आहे रस्त्यापासून. मग तरी कस काय अनलिगली म्हणतात ते? आता मलाच काय माहित नाही. आमच्या का आता तसंच म्हणतात आमचं अनलिगली. वड्यात नाही, नाल्यात नाही, रस्त्यात नाही. मी माझे सासू-सासरे घेऊन, माझी पोरगी डिलिव्हरीचं लहान बाळ आहे घेऊन, माझा प्रपंच सगळी गुरं ढोरं जनावर. मी साधी एक शेतकरी बाई आहे, इथं राहते. मॅडम हा माझ्यावर अन्याय होतोय. मला एक सांगा, ज्या वेळेला तुम्हाला नोटीस आली त्यावेळेला तुम्ही त्याला काही प्रत्युत्तर दिलंय? दिलंय की प्रत्येक वेळेस कागदपत्र दिलंय की माझं बांधकाम कोणत्या शासकीय ह्याच्यात हद्दीत नाही. मी माझ्या स्वतःच्या स्वमालकीने खरेदी खताने घेतलेल्या प्रॉपर्टीत राहते. मी प्रत्येक वेळेस दिलंय. आणि हायकोर्टात पण दाखल. आणि माझं हायकोर्टात दाखल आहे. 12 तारखेला स्टेला पण आहे. मग कोर्टात जर चालू आहे तुमचं तर पीएमआरडीने यायलाच नाही पाहिजे तुमच्या दारामध्ये. ते कसे काय आले? ते आज काही म्हणलेत का तुम्हाला? त्यांना पोच पण दिली आहे, नाही का? त्यांना पोच दिली आहे. परवादीची पोच आहे माझ्याकडे की मी देशोधडी लागन किंवा मला खूप त्रास होईल, मी कसं काय बाहेर काढू, पावसापाण्याचा दिवस आहे असं परवादीची लेटर त्यांना नोटीस आहे. ते पण माझ्याकडं हे त्याला काय म्हणतात, पोच आहे त्याची. तरीही लोक पाडायला आल्यात. मी जाऊ कुठे मॅडम आता? तुम्ही ज्या वेळेला ग्रामपंचायतला कळवलं तुम्ही बांधकाम करत असताना, त्यावेळेला बांधकाम करताना ग्रामपंचायतीने त्याच्यावर काय आक्षेप घेतला नाही? नाही, काही नाही घेतला. मग ग्रामपंचायतीने जर आक्षेप घेतलेला नाही तर पीएमआरडी एकच काय तुमच्यावर आक्षेप घेते? त्यांना विचारा ना मॅडम. ते स्वप्नील बोर्डे तक्रार करतो. कोण आहे हा? आमचा पुतण्या आहे, चुलत भावाचा मुलगा आहे. मग त्याची तक्रार कस काय मंजूर केल्या जाते? तुमचंच का नोटीस घेतले जात नाही? त्याच्या तक्रार आता तो म्हणतो की माझं इथं निघतंय तिथं निघतंय. 90 साली हे माझे सासरे 90 साली याच्या वाटण्या झाल्यात आणि रीतसर वाटण्या झाल्यात. आणि आमच्याकडे तसं डॉक्युमेंट पण आहे. जो देतो ना तक्रार स्वप्नील अशोक बोर्डे ह्याच्या वडील वारसांच्या सगळ्यांच्या सह्या आहेत. आणि त्या सह्यानेच ती प्रॉपर्टी आम्हाला आलेली आहे. आणि वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे. मी माझ्या सासऱ्याकडून माझ्याकडून घेतले, त्यात मी माझं रीतसर घर बांधले. आणि तसं मी तुम्हाला कागदपत्र पण देते की स्वप्नील अशोक बोर्डे यांनी 88 गुंठ्याला आम्हाला परवानगी दिलेली. त्याच्या वडील वारस, त्याच्या आत्या, त्याचे वडील, त्याची आजी सगळ्यांच्या सह्या आहेत त्याला. तुम्ही किती भाऊ आहेत दादा? आम्ही 2 भाऊ आहेत, सख्खे 2 भाऊ आहेत. तुमचे थोरले बंधू? हे थोरले भाऊ.
दादा काय सांगाल तुम्ही आज तुमची PMRDA कडून कारवाई होण्यासाठी आलेला आहे, पण नक्की का नाही व्हायला पाहिजे कारवाई? त्यांचं तर म्हणणं आहे की अनधिकृत बांधकाम आहे तुमचं. तुमची वडिलोपार्जित जमीन आहे. हा, मग ह्या वडिलोपार्जित जमिनीवर तुम्ही तुमचं घर बांधलं, त्यावेळेला तुम्ही ग्रामपंचायतला लिहून दिलं असेल ना काहीतरी 2 वळी. किती वर्षापासून तुम्ही घरपट्टी भरताय? मग आता जर 5 वर्ष झाले तुम्ही घरपट्ट्या भरत आहात, तेव्हा अनलिगली नव्हतं का? आणि आताच कस काय अनलिगली आलं हे? तुम्ही जाब विचारला नाही का ग्रामपंचायतला? स्वप्नील बोर्डे जाणून त्रास दिले. कोण आहे ते स्वप्नील बोर्डे? तुमचा सक्काच भावाचा, चुलत भावाचा. त्यांची जमीन किती आहे इथं? त्यांचं काहीच राहिलं नाही. 90 साली त्यांनी 1000 रुपये घेऊन त्यांची जमीन विकली ना, आता माझ्या माड्यावर बसल्या. आणि हे असं आहे, कुठं गेला तर कारवाया कर, त्याला दे, कुठं माझ्याविषयी कुठं तक्रार दे, इथून तर पर हायकोर्टापर्यंत मला पाहायला लावले या स्वप्नील बोर्डेने. काही नसतं नाही तर असे मला. आणि कुठल्या सरकारी लोकांना हो, आणि माझं बांधकाम पैसे दाखवून पोलिसांना. आजी आजोबा तुमचं वय किती आहे आता? 78. तुमचं आजी? मला एक सांगा, तुम्ही कधीपासून इथे राहताय ह्या जागेवर? आणि याच्या आधी कुठे राहत होता? त्याच्या अगोदर बी आम्ही इथंच शेड होतं तेव्हा. शेड होतं आणि त्याच्यात आम्ही राहत होतो. आणि त्याच्यात नंतर आम्ही बांधलं, मग आम्ही इथंच राहायला लागलो. म्हणजे तुम्ही तुमचं लग्न झाल्यापासून? लग्न झाल्यापासून माझा वहिवाट इथला आहे, माझं सगळं इथलं. लग्न झाल्यापासून 70 साली माझं लग्न झालं. तेव्हापासून तुम्ही इथंच राहताय? दुष्काळ सहन केला, रस्त्याची कामं केली, सडकाची कामं केली, अन्न नव्हतं खायला. तेव्हापासून मी झाले ते. मी आता घरात सोडूच. आजोबा तुमचं काय म्हणणं आहे आता याच्यावरती? PMRDच्या लोकांनी तर बाहेर फोकलेन आणून ठेवलंय. त्याच्यात मी बसणार, त्याला म्हणून चालू मी आत्महत्या करीन, आत्महत्या करणार. होईल आमचं दोन काय फायदा नाही. होईल एवढं बघण्यापेक्षा गेलेलं बरं. अजून काय सांगायचंय का तुम्हाला? काय नाही, काय तुमच्या वाटण्या कधी झाल्यात? 90 साली. 90 साली तुमच्या भावानी, चुलत भावानी वाटून घेतलं होतं का? सगळ्यांनी घेतलं. सत्यभावानी दिलेली. अच्छा. पोलीस मध्ये होते, आम्ही शेतीवर होते, माझे मालक. आम्ही 3रा नंबर आहे. आणि आम्हाला शेतीवर ठेवून त्यांनी असं, आम्ही शेतीवर राहून आम्ही इतकं. किती एकर शेती होती तुमची सगळी? 2 एकर खाली 1.5 एकर, 3 एकर. तशी 20 एकर होती. होईल. अच्छा, मग आता 20 एकर आहे का ह्या सद्यस्थितीला? म्हणजे फक्त तुमचीच राहिलेली आहे जमीन. आणि तुमची जमीन राहिली तर तो स्वप्नील नावाचा व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय. तुम्ही असं मोजणी वगैरे करून घेतल्या होत्या का त्यावेळेला? 3 मजले आहेत आमच्याकडे. पण मला 8/8/2025 बोलवलंय ना तिथं सुनावणीला. PMRD ऑफिस मध्ये मला 8/8/2025 सुनावणीला बोलवले. मध्ये नोटीस दाखव. सायलेंट करा मग. पहा की सर, एकच मिस्टेक होऊ शकते. त्याच्यावरचा पॉइंट वाचा, तारीख किती आहे
त्यांच्यावरती काही स्टे ऑर्डर किंवा काय असेल तुमचं नाव काय सर? आपलं नाव त्यांना माहिती आहे. मला सांगा ना, मी पत्रकार आहे. पत्रकारांना राजनी सर आहेत का तुम्ही? प्लीज राजनी सर आहात ना तुम्ही? रेकॉर्डिंग करू नका. तुम्ही सही करताना सर रेकॉर्डिंग करण्याचा मला अधिकार आहे. ऍडव्होकेट नाही, पत्रकार सुनीता कसबे. पत्रकारांना कुठेही रेकॉर्डिंग करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, रेकॉर्डिंग करा. पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा करू शकतो. नाही, रेकॉर्डिंग करा, फक्त मध्ये इंटरफेअर करू नका. इंटरफेअर का करू नको? मी बातमी करायला आली आहे. तुम्ही रेकॉर्डिंग करा. सर मला एक सांगा, ज्या वेळेला नोटीस काढलं, मला प्रश्न आहे, जर समजा त्यांनी नोटीस दिली, तारखा बघितल्या नाही का, झोपेत सह्या केल्यात का ह्यांनी? आपल्याकडे काही प्राधिकार पत्र असेल तर आपण बोलावं. माझ्याकडे पत्र आहे. मी जर्नलिझम करून आलेली, अशी फेक न्यूज पत्रकार नाहीये, म्हणते का? फेक न्यूज पत्रकार नाहीये मी. मॅडम मी तर राहते, बरोबर मुलगी आहे आहे. इथं डिलिव्हरीची. तर मला द्या, अदरवाईज आमचं काम करू द्या आम्हाला. याची सूचनाही तुम्हाला 5 दिवसापूर्वी आमचे कर्मचारी येऊन परत मी गेलेले तुम्हाला आहेत. त्याचं नोटीस पण दिलेलं आहे. ते तुम्हाला हा, परत नोटीस दिलेली आहे मी तुम्हाला. ही कारवाई करू नका. माझी राहिलाय, माझी लहान मुलगी, माझी बाळा 3, सासू सासरं कुठे टाकू? या पुढं तुम्ही मी कुठे ठेवू सांगा? सासू सासर यांना खाली करून कुठे ठेवू? वेळ द्या मला. आणि याच्यामध्ये एकच आहे, जी नोटीस आहे त्या नोटीसवरती तुमचं स्टे ऑर्डर काही कशाचे असेल, कोर्टाचे असेल किंवा माझं चालू आहे हायकोर्टात पिटिशन माझं चालू आहे. किंवा ही रद्द केली नोटीस तुम्ही, तर त्याची ऑर्डर असेल तर ती द्या, अदरवाईज आम्हाला कारवाई करावी लागेल. नाही, पण माझं आता चालू आहे. स्टेवर माझं प्रकरण आहे हायकोर्टात. हे ऑर्डर असेल तर द्या. स्टेवर चालू आहे. हे ऑर्डर असेल तर ते आणि दुसरं काय नाही. मग जर तुमचं तसं काय असेल तर मी तुम्हाला कृपया सांगते की अख्ख्या हवेली तालुका इनलिगल आहे, सगळी कारवाई करत माझ्यावर करा. तुमच्याबद्दल वैयक्तिक बोला. का वैयक्तिक का? मी तर राहिलाय मी तर नाही. सर एक मिनिट ऐका. ते मला आत्ताच तुमच्या समोर प्रश्न विचारून देत नाही, याचा अर्थ ते मला नंतर उत्तर देणार नाही. प्रेसला सगळे ते brief देणारच नाही. मी तुम्हाला सांगते, मला अनुभव आहे. मी तर राहिलाय, मी तर सांगू शकते. मी तर राहिलाय. माझ्या घरात डिलिव्हरी पेशंट आहे, खाली आणा. साहेब मी एक माणूस आहे, म्हणून मला वेळ द्या. साहेब मी काहीच तुम्हाला बोलणार नाही. करायचे तर करा. माझ्या घरात बघा बाळा 3 आहे, माझे सासरे. तुम्ही ज्या नोटीस आणि हे जर चुकीचे आहे, तारखा चुकीच्या आहेत सगळ्या. आल्यानंतर निदर्शनास आणणं चुकीचं आहे ते. मग कुठे येणार आहे? काल परवा नोटीस दिली. जर काय तुमचं ऑब्जेक्शन किंवा काय असतील तर त्याला वेळ द्या. साहेब हे रद्द केलंय ना तुम्ही? माझं नसेल केलं तर आम्हाला पुढे जाऊ द्या. कृपया आमची विनंती आहे. माझी पण विनंती आहे साहेब, मी तर राहिलाय. आम्ही पण पाय आम्ही पाया पडतो साहेब. हे पहा, हे माझ्यावर आणणे, हा माझ्यावर आणणे. माझी चूक मला मानली. माझा सासरा कुठे? माझा सासरा सासू कुठे ठेवू? कुठे सासरा माझा कुठे ठेवू? हे काही इथं पाठीमागे आप्पा कुठे? ही साहेब 1 मिनिट प्लीज. माझी ही सासू सासरा मी कुठे ठेवू? मी तुमच्या सरकारी कामात मी अजिबात ते आणत नाही. सायलेंट करावं. आणि साहेब असं नाही, साहेब असं मी प्रशासनाला सांगते, मंत्री साहेब, मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हा माझ्यावर अन्याय आहे. अजितदादा पवार साहेब हा माझ्यावर अन्याय आहे. खरंच हा लय मोठा अन्याय होतोय. मी तर राहिलंय, मी कसं काय तर डिमोशन करून देईन? मला वेळ द्या. माझे सासू सासरे, माझी मुलीला डिलिव्हरी झालेली आहे, माझ्या मुलीची तर डिलिव्हरी झालेली आहे. मी खाली कशी करू? माझी सासू सासरा ही म्हातारी मी ठेवू कुठं? साहेब मी एक बाई आहे, एक मी कुत्र्यामध्ये काबड कष्ट करून ही बिल्डिंग अनलिगली बिल्डिंग असली तरी अख्खा हवेली तालुका अनलिगली आहे.
तिथं काय चालत नाही. मग मी PMRDच्या अधिकाऱ्याला माझी विनवणी आहे. मी तुम्हाला काय सांगत नाही. माझा तक्रारदाराविषयी आहे. माझ्या चिठ्ठीची काय तक्रार आहे? माझ्या चिठ्ठीची काय तक्रार आहे? बॉम्बे हायकोर्टात दाखल आहे. स्टेची हे काढलेली आहे. मुख्यमंत्री साहेब तुमच्या लाडक्या बहिणीला, मुख्यमंत्री साहेब तुमच्या लाडक्या बहिणीला मदत करा. माझं घर रस्त्यावर येतंय. माझं घर रस्त्यावर येतंय. पाडायचं तर पाडा. हे बघा मी प्रशासनाला कायदेशीर सांगते मी की मी आहे ना कायदेशीर किती केलं तरी मी दावा दाखल केलेला आहे याच्यावर. माझं तुम्ही पाडू नका. मी रस्त्यावर येईल. मी राहणार कुठं? मला राहायची सोय करून द्या. आणि माझा विषयच काय नाही. मी PMRD ऑफिसला मी जबाबदार धरीत नाही याच्यात. मी राहणार कुठं? ज्या स्वप्नील अशोक बोर्डेंनी ह्यांना नोटीस फिरवलंय त्यांनी मला राहायचं. माझी सासू सासरं, माझी मुलगी खाली यांना 12 दिवसाचं बाळ आहे. माझं 12 दिवसाचं बाळ आहे. मी त्याचं काय करू? मी रस्त्यावर फेकून देऊ का माझं बाळ? मी काय करू? माझी बाळ बघा आतमध्ये बघा व्हिडिओ काढलेला आहे मॅडमनी व्हिडिओ काढलेला आहे. मुख्यमंत्री साहेब तुमच्या लाडक्या बहिणीला वाचवा. मुख्यमंत्री साहेब वाचवा तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला. माझं लहान मुलं डिलिव्हरी पेशंट नाही करणार. डिलिव्हरी पेशंट खाली करू शकत नाही. मी आरडाओरडा करीत नाही. हे सगळं महिलाचा बिझनेस आहे. याचं काय करायचं? आम्हाला सरकार विधवा महिला आहे. विधवा आणि आता महिला पाळणार विधवा महिला का आमची व्यवस्था करतात. काय काका बोलतायत तसं? आता काय करू? जगून काय करायचं? न्यूज पाठवतो. बघा ही विधवा महिला आहे. ही विधवा महिला आहे. आणि मला इथं राहते. इथं डॉक्युमेंट पाठवते. इथं राहते. हिला काय करायचं? सरकार काय म्हणतंय? गव्हर्नमेंट काय म्हणतंय की बाबा महिलांना पुढे या. आणि माझ्यासारख्या स्त्रीचं तुम्ही पाडताय. एकटेच आहे का मी? तुम्ही सांगा. सारं अख्खं हवेली तालुका तुम्ही डिमॉलिशन करा. मी स्वतः करते माझं डिमॉलिशन. चला मी सगळ्या सरकारला माझं सगळ्याला सांगणं आहे कळकळीचं. आणि मंत्री साहेब अजितदादा पवार तुम्हाला सांगते. सगळ्यांना मी सांगते. आणि तरी नसं ऐका तर माझं घर चाललेलं आहे. शेवट मला काहीतरी करावं लागेल. तुम्ही सांगा. शेवट तुम्ही जरी माझं घर पाडत असेल तर शेवट बघा मला काहीतरी करावं लागेल. मी एवढं कष्टाने बांधले. आणि हे पण नोटीस चुकीचं आहे. तर ठीक आहे मान्य केलं. हे पण नोटीस चुकीचं आहे. कोर्ट पण दाखले ना त्यानुसार तारखेनुसार. 8/7 आणि 8/8 हे 2 महिन्यानंतरच्या तारखा मिळाल्या. त्याच्यामुळे आम्ही कोर्टात दाखल केलं. या माणसाने माझी सासू रस्ते वाढली. या माणसाने हा स्वप्नील अशोक बोर्डे आमचं बघा आमचं 90 साली वार्तापत्र झालेलं आहे. हा स्वप्नील अशोक बोर्डे निव्वळ माणूस कसा आहे बघा तुम्ही. जिथं ना तिथं कारवाई अहो असं आहे का? माझी गरीब सासू आहे. शेवटी बघा मी सगळ्या प्रश्न सांगते. बघा तुम्ही मला आता समजा ठेव सांग गाडीत नंतर. पण माझं जर ही बिल्डिंग जर पडली ना माझा जीव नाही राहू शकत. मी तुम्हाला आधीच सांगते. कटके आबांना बोलवा. माऊली आबा कटकेला बोलवा. आमदारांना. असं माझं काही नाहीये. तुम्ही त्यांना बोलवा. हे बघा हे बाळ बघा. आता हे बाळ कुठं न्यायचं? हे बाळ कुठं न्यायचं पहिले ह्यांना सांगा. नको माझा नातू आहे. उद्या जर मला काय झालं तर माझा नातू जगन का? मला काय झालं तर? अहो मॅडम माझा नातू आहे. 12 मी खाली कशी करू? 12 दिवसाची उन्हामध्ये आजारी पडले. 12 दिवसाची बाळा ती नाही. 12 दिवसाची तुम्ही बाळाला नका. वरचं ठीक आहे. वरचं ठेवा. चला थोडा वेळ तुम्हाला वेळ देतो. खालचं खाली करून घ्या. मेडिकल खाली करायला. हो पण आमचं हे किती केलं तरी तुम्हाला सांगू बाबा नको. आता तुम्ही म्हणला की नाही वरती काय
खालचं खाली करून घ्या पहिला आधी. चला घ्या अहो पटकन खाली करून. मॅडम बघा स्पीड आम्हाला सगळ्यांना वेळ. वेळ द्या आम्हाला. माझ्या मैत्रिणीचा माल आहे साहेब असं नका. माझी मैत्रिणी मेडिकल वाल्याला आहे ना सांगा पहिलं खाली करायला. चला पटकन. माझं माल आहे माझं. थांब का काय नको माल आहे. मॅडम थांबा. मॅडम तुम्ही सांगा माझ्या मैत्रिणींचं असं असतं का साहेब? माझं पोट आहे याच्यावरती. काय करू मी? काय करू? तुम्ही मंत्री साहेबाला बोलवा. तुम्ही मुख्यमंत्री साहेबाला इथं बोलवा. अहो माझं पोट आहे हो त्याच्यावर. मॅडम नका नका काय करू. पोट आहे माझं. पोट आहे त्याच्यावर. आपा बोल ना. माझं पोट आहे साहेब याच्यावरती. मला वेळ हवाय. मला वेळ हवाय. मला वेळ हवाय साहेब. साहेब मला वेळ हवाय. नोटीस बद्दल बोललं त्यांना कळवून आले चूक. त्यांना चुकवून आणि त्यांना चूक दाखवा. त्यांना त्यांच्या अधिकारी घालवा. होणारच नाही खाली. मला वेळ हवाय. मला वेळ हवाय. मला वेळ द्या. सगळे कोण बोलावं. त्यांचे अधिकारी गेले पाहिजे. आपले घालू देत ना काही झोपत राखायला काय. अरे राहू लोक जीव आणून गेले लोक आलेत ना पाडायचं. साहेब पुढे आमच्या महिला जायचा बिझनेस आहे. वेळ द्या आम्हाला. वेळ द्या. आम्ही तुम्हाला काहीच म्हणत नाही. पोलीस प्रशासन खरंच जाब विचारला म्हणून ते माईक कुठे ऐक. जाब विचारला म्हणून तर ते मला बोलू देण्यात ना. जाब विचारलाय म्हणून तर बोलू देणार ना. म्हणून तर मागं सरकलेत ना जरा. आम्हाला खाली करायला वेळ द्या. मुख्यमंत्री साहेब तुमची रस्त्यावर येते लाडकी बहीण. मुख्यमंत्री साहेब अन्याय होतोय. राजने सरांना प्रश्न विचारू द्या मला. आता विचारा ना. नंतर आता हे काम झालं की विचारा की. नाही आता विचारायचं आहे मला प्रश्न. विचारा की. ओ राजने सर. माझ्या प्रश्नांची उत्तर द्या ऑन कॅमेरा. आता तुम्ही नोटीस पाठवली. कधी नोटीस पाठवलं? हे जे काम आहे काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पूर्ण वेळ देण्यात येईल. त्यावेळी आपण बोलूया. नोटीस कधी पाठवलं होतं तुम्ही? नोटीस कधी पाठवलं होतं आपण? ऑन डॉक्युमेंट आहे संबंधितांना. ऑन डॉक्युमेंट तुम्ही चुका केलेल्या त्या लक्षात आणताय का? तुम्ही मान्य करताय का आमच्याकडून चुका झाल्या? तारखांच्या चुका झाल्या. 8/8/2025 रोजी त्यांना समन्स बजावलेला आहे. समन्स बजावलेला असतानाही तुम्ही कसं काय येऊ शकता? किंवा कोर्टामध्ये केस चाललेली असतानाही आपण कसं काय आलो? आपण बांधकाम पाडायला कसं काय येऊ शकता? आपण नंतर आपण स्वतंत्र बोलावं. आपल्याला स्वतंत्रपणे. आता तुम्ही कारवाईला सुरुवात केली. कारवाई झाल्या बोलून माझा काय फायदा आहे? ही वेळ नाहीये. तारीख ज्या तारखेला तुम्ही सही केली सर तुम्ही ज्या तारखेला सही केली त्या तारखेला पळून कुठे जाताय सर? पळू नका ना मॅडम. कोणी पळून जाणार नाही. सोशल मीडियाच्या समोरून तुम्ही पडलाच नाही पाहिजे. मी त्यांना काहीही केलेलं नाहीये. मी त्यांच्यापासून खूप लांब आहे. मला पत्रकार आहे. मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे. मला पोलीस सुद्धा बाजूला काढू शकत नाहीत. मला पत्रकार या नात्याने प्रश्न विचारायचा अधिकार आहे. सर्वसामान्य नागरिकाचं तुम्ही जर घर पाडायला आलेला असाल, तुम्ही दिलेल्या नोटिसांची तारीख बघा सगळ्यांनी. पळून कुठं जाताय राजने सर? राजने सर एका जागेवर थांबा. कसा गुन्हा दाखल करतील माझ्यावर? मी तुम्हाला हात लावलाय का कुणाला? तुमच्याकडे जसं शूट होतंय तसं माझ्याकडे पण शूट होतंय सर. मी फक्त एक प्रश्न विचारलाय सर. तुम्ही ज्या पत्रावरती नाही सर पत्रकाराला तुम्ही म्हणू शकत नाही. मी ऐका सर एक मिनिट ऐका. कॅमेरा मी चालू शकते आणि मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे.
प्रश्नांची उत्तरं देऊ ना त्यांची. माझा आवाजच तेवढा आहे सर, पत्रकार आहे ऑलरेडी मी. त्यांनी आवाज वाढवावा. सांगायचा काय विषय नाही, सांगण्याची ही वेळ नाहीये. इकडे आणलं. सांगण्याला पुरेसा वेळ मला फक्त माझ्या सर एका प्रश्नाचं उत्तर द्यावं राजने सरांनी. आता मी माझा कॅमेरा बंद करते. काम चालू करा आपलं. चला. ते सारखे म्हणतात काम चालू करा, काम चालू करा, परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना तुम्ही. जी 8/8/2025 ही तारीख आहे, तुम्हाला त्या तारखेला समन्स बजावलेला आहे त्या व्यक्तीला हजर राहण्यासाठी. अजून 8वा महिना यायचा आहे 2025चा. 3 महिने बाकी आहेत. 3 महिने बाकी. प्लस 7व्या महिन्यातली जी तुम्ही तारीख दाखवताय ना, इथं येऊन तपास करून गेले, जागेवर स्पॉटवर येऊन गेले, तर अजून 7वा महिना सुद्धा यायचा आहे. मी तुमच्या निदर्शनास आणून देते या गोष्टी. कुठं आहे 7वा महिना उगवलाय का सर? आता कितवा महिना चाललाय मला फक्त एवढं सांगा. 5वा महिना चालू आहे ना, अजून 2 महिने बाकी आहेत. म्हणजे हे वेठी धरण्याचं काम आहे की नाही सर? पोलीस प्रशासनाला आणून विठी धरायचा कार्यक्रम आहे की नाही? तुम्ही बंदोबस्त देताय मला माहिती आहे सर. बंदोबस्त देण्याचं तुमचं काम आहे. तुमच्याकडे त्यांनी लिगल प्रोसिजर केलेली आहे, मी त्यालाही नाही म्हणत नाहीये. कोर्टात केस चालू असताना कसं काय होऊ शकतं? प्रश्न पडलेत मला पण ॲज अ पत्रकार या नात्याने. आणि ज्या वेळेला राजने सरांनी सही केली त्याच्यावरतीच एक लाईन आहे सर, ती लाईन राजने सरांनी वाचली नव्हती का? त्याच्यात पण तारीख आहे त्याच्यात पण. एकदा वाचून का वाचली नाही राजने सरांनी सही करताना? 7वा महिना आहे त्यात पण. राजने सरांनी माझ्या ह्या 3च प्रश्नांची उत्तरं द्यावे. अख्खं बांधकाम पाडायला तयारी समर्पण देतो आम्ही सगळेच. तुम्ही ऑफिस मध्ये कुठल्याही कागदपत्रावर सही करत असताना डोळे झाकून सही करता का राजने सर? तारखा पाहत नाही का? आपण कधी नोटीस बजावलेला आहे? आपण पत्रकार भगिनी, आपल्याला विनंती आहे, त्याच्यामध्ये क्लरिकल मिस्टेक ही असू शकते. किती वेळा सर, किती वेळा होऊ शकते? 4 वेळा. एक लक्षात घ्या, 4 वेळा ह्याच्यामध्ये मिस्टेक कशी होऊ शकते? उत्तर ऐका ना आधी. सांगितलं ना क्लिअरिकल मिस्टेक. आम्हालाही बोलू देत ना. 4 वेळा मिस्टेक होऊ शकते सर. एक लक्षात घ्या, त्याच्यामध्ये क्लरिकल मिस्टेक असू शकते, आम्ही ती मान्य करतो. मात्र त्याची जी प्रोसिजर आहे ती ड्यू प्रोसिजर सर्व फॉलो केलेली आहे आणि ही संबंधितांना पूर्णपणे ज्ञात आहे. याची आज डिमोलिशन होणार आहे याची कल्पना 5 दिवसापूर्वी आमचे अधिकारी येऊन या ठिकाणी गेलेले आहेत. बोल इथे नोटीस त्याचा पंचनामाही आहे आपल्याकडे. नोटीस अहो पण काढ रे. अहो तुमचा जबाब आहे आता. त्याही सह्या नाही तुमच्या म्हणून सांगा. 2023 आहे, यावेळी 53 झालेली आहे, हे आपण नोट करून घ्यावं. 2 वर्षापूर्वी यावेळी 15 दिवसाची मुदत घेतलेली होती. मी राजने साहेबांना विनंती करते की पावसामुळे मला वेळ द्या. हे बघा, पावसामुळे मला वेळ कॅमेरा कसं दाखवणार आहे मग? हे बघा म्हणतात मी वाचायला, मला वाचायसाठी पुढेच यावं लागणार ना. मग वाचून दाखवा, वाचून दाखवा. दाखवण्यासाठी नाही आलेलो, त्यांना सर्व न्याय केलेला आहे. पाऊस आलेला आहे, मला वेळ हवा. Thank you.
मला पाडू शकत नाही नाही साहेब